स्वतःला हिंदू समजतात ते 24 तास हिंसाच करतात, अशा प्रकारचं हिंदू बांधवांचा अपमान करणारं वक्तव्य आज राहुल गांधींनी संसदेत केलेलं आहे. तमाम हिंदू वर्ग याचा निषेध करतोय. सातत्याने हिंदूंचा अपमान करणारी भूमिका, हिंदू द्वेषी भूमिका राहुल गांधी सातत्याने घेताना दिसतात. त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये मोहब्बत की दुकानचा जप करणारे राहुल गांधी, पण त्यांची हे मोहब्बत की दुकान हा विषय फक्त काही विशिष्ट धर्मियांसाठीच आहे का, हा प्रश्न सुद्धा आता निर्माण झालेला आहे. सातत्याने हिंदू धर्मियांचा अपमान, सातत्याने हिंदू धर्मियांचं प्रतीक असलेल्या राम मंदिराचा अपमान, सातत्याने हिंदू महापुरुषांचा अपमान, त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, असे अनेक विषय राहुल गांधींच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. म्हणजे हिंदू बहुल असलेल्या आपल्या देशामध्ये हिंदूंचा अपमान करून सुद्धा यशस्वी राजनीती करता येते, हा जो काही भ्रमाचा भोपळा राहुल गांधींच्या डोक्यात घुसलेला आहे तो फोडण्याची वेळ आता तयार झालेली आहे. त्यांची हिंदू द्वेषी भूमिका ठेचून काढण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्यामुळे तमाम हिंदू वर्गांनी, हिंदू बांधवांनी हा विषय समजून घेतला पाहिजे की एखाद्या समाजाचं लांगुलचालन फक्त आम्ही करू आणि तरी सुद्धा आम्ही यशस्वी राजनीती करू, हा विचार जर का राहुल गांधींच्या मनामध्ये असेल तर आता हिंदू बांधवांना समजून घ्यावं लागेल की आता किती अपमान सहन करायचा, किती पद्धतीनं आपण आपल्या महापुरुषांचा अपमान सहन करायचा, कशा कशा प्रकारच्या या राहुल गांधींच्या वल्गना आपण सहन करायच्या आणि अपमान सहन करायचा, हा विषय आता ठरवावा लागणार आहे. राहुल गांधींनी त्वरित या विषयात माफी मागितली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.